शेळीला जास्त खाद्य दिलं तिचं वजन लवकर वाढेल आणि आपला नफा जास्त होईल. पण खरंच असं असतं का की जास्त खाद्य देऊन आपणच आपला नफा कमी करत असतो? चला जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, गावठी ॲग्रो फार्म मध्ये आपले सहर्ष स्वागत. शेळीपालनात सर्वात मोठा खर्च कुठे होतो? तो म्हणजे खाद्यावर. आणि म्हणूनच खाद्याचे योग्य नियोजन केलं तर नफा वाढू शकतो. समजा तुम्ही एका शेळीला गरजेपेक्षा जास्त दाणा, मका आणि इतर खाद्य देता. शेळी ते पूर्ण पचवेलच असं नाही, काही खाद्य वाया जाऊ शकतं आणि तुमचा खर्च मात्र वाढत राहतो. म्हणूनच पहिली गोष्ट लक्षात ठेवा, जास्त खाद्य नाही तर योग्य खाद्य. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक शेळीची गरज वेगळी असते. लहान पिल्लू, वाढणारा बोकड, गाभण शेळी आणि दूध देणारी शेळी यांच्या पोषणाची गरज वेगवेगळी असते. आता खरी गोष्ट बघा, जर तुम्ही खाद्यावर दररोज 100 रुपये खर्च करत असाल पण त्या खाद्यामुळे अपेक्षित वजन वाढ होत नसेल तर तो खर्च नफा नाही तर तो तुमचा अतिरिक्त खर्च आहे. म्हणून फक्त शेळी किती खात आहे हे पाहू नका, तर ती जे खाते त्यातून तिचं वजन किती वाढतंय हे पहा. चांगल्या नफ्यासाठी 3 गोष्टी महत्वाच्या आहेत: योग्य प्रमाण, संतुलित पोषण आणि खाद्याचा कमीत कमी अपव्यय. लक्षात ठेवा, शेळीला पोटभर खायला देणं सोपं आहे, पण योग्य खाद्य देऊन तिचं वजन वाढवणं हीच खरी शेळी पालनाची कला आहे. मला खाद्य खर्च कमी करून वजन वाढवायचं असेल तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व शेअर करून गावठी ॲग्रो फार्मच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका.